पूर्वी सगळ्यांच्या घरात ज्वारीची भाकरीच खाल्ली जायची. नंतर गव्हाची फॅशन आली, पण आत्ता सगळे डॉक्टर ज्वारीची भाकरी खायला सांगतात. पूर्वी सगळ्यांच्या घरी गोडाचा पदार्थ बनवण्यासाठी काळा गूळ वापरला जायचा. आता साखर आली आणि आता सगळे डॉक्टर पुन्हा काळा गूळच वापरायला सांगतात. पूर्वी सगळेजण दात घासण्यासाठी मंजन वापरत असत. आत्ता पेस्टची फॅशन आली, परंतु सगळेजण आत्ता दंतमंजन वापरण्यासाठीच सांगतात. पूर्वी आपण सगळेच सुती कपडे घालायचो, पण नंतर पॉलिस्टिरीन कपड्याची फॅशन आली आणि आता आरोग्यासाठी सुती कपडे चांगले आहेत असंच आपल्याला कळतं. पूर्वी केसांसाठी सगळ्या स्त्रिया शिकेकाई आणि रिठा हेच वापरत असत. नंतर शॅम्पूची फॅशन आली आणि आत्ता सगळेच जण रिठा आणि शिकेकाई वापरायला सांगतात. याचा अर्थ काय, तर आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी ह्या वैज्ञानिकदृष्ट्या खऱ्या होत्या. कदाचित त्यातील गोष्टी काही चुकीच्या असतील देखील, परंतु ज्या गोष्टी योग्य आहेत, ज्या गोष्टी अयोग्य आहेत, त्यांचा सारासार विचार करून आपण त्या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत. त्यामुळे आपली संस्कृती, आपली जीवनपद्धती ही कुठल्या तरी शास्त्रावर आधारित आहे. आपण सगळ्यांनी याचा विचार करून आपल्या दैनंदिन जीवनात काहीतरी बदल आणायला हवेत. तुमच्या इकडे अशी कोणती गोष्ट पूर्वी होत होती आणि जी आत्ताही वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे, आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.